संतोष यांची गोलंदाजी, मिस्टर संतोष कुलकर्णी, चांगली गोलंदाजी संतोष कुलकर्णी यांची. कारण की जे दोन खेळाडू संतोष कुलकर्णी यांच्या बाजूला आले त्यानंतर त्यांनी बरंच काय सांगितलं, त्यानंतर हे 2 डॉट आलेत. हे असतं, तुझी लाईन भरकटते. आयुष्य असो का क्रिकेट असो, मित्राचं मार्गदर्शन देवाचं दर्शन दोन्ही गोष्टी तुला पाहिजे. त्यानंतरचे हे 2 डॉट बॉल आहेत. काय सांगितलं असेल नक्की, पण जे काही सांगितलं तो अनुभव होता. लॉफ केलाय, फटका चांगला, कॅचिंग पोझिशनला खेळाडू, विकेटचं पतन. 3 चेंडू डॉट आलेत. तयार राहा, यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. यॉर्कर खोदून करण्याचा प्रयत्न, हाही चेंडू डॉट जातोय का? होय, 4था चेंडू डॉट जातोय. ज्या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्या गोलंदाजाने त्यानंतरचे तब्बल 4 चेंडू डॉट टाकलेत. काय गोलंदाजी राहिली आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 44, 44 वरती स्थिर आहे. 44 धावा. पहिला चेंडू फक्त चौकार आला, त्यानंतर वाईड आल्या, त्यानंतर 1 रन आली आणि त्यानंतर 4 डॉट, त्यामध्ये 1 विकेट आहे. 44. अनिकेत शेठ भोईर त्यांचे आम्ही स्वागत करतो. थोड्या दिवसात तेही समालोचन शिकायचं आहे त्यांना. सकाळीच त्यांनी आपलं मत व्यक्त केलं की आम्हालाही समालोचन शिकायचं आहे. त्याच वेळी डोक्यावरती हात ठेवलाय आणि अजूनही टेन्शन मध्ये आम्ही आहोत. यावेळी देखील आपण पाहिलं सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. अगदी अगदी गोलंदाजीसाठी दाखल झालेत गोलंदाज प्रवीण शिरसाट. आणि प्रवीण शिरसाट यांनी आपण पाहिलं तर हॅट्रिक विकेट जर घेतली तर सागर घाडगे यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. हॅट्रिक विकेटसाठी सागर घाडगे त्यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आहे. हॅट्रिक विकेटसाठी तब्बल 2000 रुपये. मॅचला सुरुवात झाली आहे, चांगली सुरुवात झाली आहे. यॉर्कर खोदून काढलाय, लॉफ केलाय, आहे खेळाडू त्याच्या डोक्यावरून पॅव्हिलियन मध्ये जातोय. अंकुशला आज अंकुश नाही लावू शकत. षटकार. हाई लॉफ करण्याचा प्रयत्न हवेमध्ये, डिक्लेअर मध्ये जाईल चेंडू एका धावेसाठी. आईबा कॅच. प्रेक्षकांना जर आईबा कॅच पकडली तर त्यांच्यासाठी गिफ्ट आहे. येस, या आपण प्रेक्षक राजा वर्ग आपण या. जर कॅच पकडली असेल या प्रेक्षक. वा, हे सानपाडा प्रीमियर लीग आहे. प्रेक्षकांसाठी देखील इथे पारितोषिक असतं. प्रेक्षक किती खुश झालेत. ए बाई, कधी प्रेक्षक झाले हे.
हे तर खेळाडू आहेत. 51 धावा, 50 पार, 51. 51 धावसंख्या सजली आहे बॅटिंग करत असताना प्रांजल 11 टीमची. वेट 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 कदाचित विकेट किपर थोडस पुढे आले, त्यांनी साथ केलाय. थांबा, अंकुशला आज अंकुश नाही लावू शकले. अंकुशच्या पायामध्ये थोडस आपण पहिलं बेड्या नाही ठोकू शकलेत. लॉफ केला, ड्राईव्ह केला, चांगला फटका घेऊन काढला, वेगानं जातोय, प्रयत्न चांगला राहिला चेंडू अडवण्याचा. 100% एफर्ट्स दिलेत. कदाचित हा चौकार आहे आणि प्राइज आहे प्रेक्षकांना. पाम फायटर, येस थँक्यू. पाम फायटर आणि ओम श्री संघ आपण कॅप्टन या टॉस साठी. लॉफ केलाय, तडाखा उचलून फेकून दिलाय. गेंद हस्ती हस्ती बस्ती में, अंकुश अपने मस्ती में. वॉट अ हिट, वॉट अ स्ट्रोक. अप्रतिम शेवट केला या इनिंगचा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 61 आणि 62 धावेचं आव्हान. सर्वात मोठी धावसंख्या 62 या स्पर्धेची सर्वात मोठी धावसंख्या उभी केली आहे. या दोन्ही कॅप्टन येस या दोन्ही कॅप्टन 30 चेंडूमध्ये 62 धावा करायचे सेकंड इनिंग मध्ये. आदरणीय सन्माननीय बळीरामजी भास्कर साहेब बाबा, विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचं टॉस करणार आहोत. नाही आहेत बाबा. सन्माननीय रवी फॅब्रिकेटर्स त्यांचे शुभ हस्ते आपण या मॅच टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स वेलकम. वा, चांगली मॅच लागली आहे. म्हणजे मॅच जशी हवी होती तशी लागली आहे. फायनल नाही, पण फायनल पेक्षा कमी देखील बघायला भेटणार नाही. वाव, दोन्ही शेर एकमेकांसमोर आले आहेत. श्री सानपाड आणि SPL दोघांपैकी एक कॉल करायचा आहे. लपून ठेवा. पाम फायटर तुम्हाला कॉल करायचा आहे. स्विंग दी कॉइन. श्री सानपाडा कॉल आहे आणि SPL आलेला. टॉस खूप महत्वाचा होता का तुझ्यासाठी, खरं सांग. मी बॅटिंगच घेणार होतो. येस, जेव्हा पण तू टॉस जिंकतो बॅटिंगसाठी जातो. थोडंसं काही कारण की आपण चांगली बॅटिंग करूया, चांगली धावसंख्या करूयात, असं का बॅटिंग ऑर्डर तुझ्याकडे चांगली आहे? तसंच समज. काय बोलतो, संघाचा खेळ कसा चाललाय? व्यवस्थित.
थँक्यू सो मच. बरं टॉस राहिला नाही आहे, बॉलिंगसाठी जाणार होतास का टॉस जिंकून? हो नक्कीच. टॉस जिंकून मी बॉलिंगच करणार होतो. चला ठीक आहे. आणि कालचा खेळ कसा राहिला संपूर्ण टीमचा? चांगला परफॉर्मन्स होता. थोडे मिस्टेक झाले. आज सुधारायचा प्रयत्न करू. बस. थँक्यू. थँक्यू सो मच. येस ओम श्री टीम आपण पाहिलं तर टॉस जिंकले. दे वॉन्ट टॉस, सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट. आणि हा संघ नेहमी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगसाठी नेहमी जातो. दुसऱ्या बाजूला भरत आपण पाहिलं तर पाम फायटर टीम आहे, त्यांना गोलंदाजी करावी लागेल. आजचा फायनलचा दिवस आहे. सानपाडा प्रीमियर लीग 9व्या वर्षामध्ये 9व्या पर्वामध्ये ट्रॉफी कोणाच्या घरामध्ये जाणार हे बघायचं आहे. कोणता संघ मला ही ट्रॉफी घेऊन आनंदामध्ये नाचणार तेही बघायचं. यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कुठेही जाऊ नका. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जोडून राहा आमच्यासोबत. अर्थातच SPL श्री सानपाडा 8 क्रिकेट संघ आयोजित सानपाडा प्रीमियर लीग 2026. थँक्यू सो मच. करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला अर्थातच यंग आवाज, युवा आवाज, ज्यांनी कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर हिंदी भाषेवरची पकड मराठी भाषेमध्ये समालोचन करत असताना अगदी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मॅचची संपूर्ण कहाणी ज्या वाणीतून तुम्ही ऐकणार आहात, जाऊयात मानस सर यांच्याकडे आणि त्यांच्या वाणीतून एक मॅचची रंजक कहाणी ऐकूयात. थँक्यू. धन्यवाद किरणजी मस्कर सर. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं आणि सगळ्या क्रिकेट खेळाडूंचं श्री सानपाडा 8 क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज करण्यात आलेल्या सानपाडा प्रीमियर लीग 2026 सीझन 9 मध्ये मी मानस मनोरे करतोय मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आजचा दिवस सुपर डुपर हिट संडेचा आणि या सुपर डुपर संडे मध्ये डे नाईट फॉर्मॅट मध्ये पुनश्च एकदा या स्पर्धेला आपण सगळे पाहतोय. प्रांजल 11 टीम एक्स्ट्रा खेळाडू प्लीज दादा. अंकुश दादा प्रांजल 11 एक खेळाडू पाठवा प्लीज. आहे की नाही? खेळाडू नाही आहेत ना एक्स्ट्रा? ठीक आहे ॲडजस्ट करू. पण तुम्ही नावं कळवा. येस रोहित गोलंदाजीसाठी दाखल झालेत. थँक्यू. आपण थोडंसं ॲडजस्ट करूयात आणि मॅचला सुरुवात करूयात. एका बाजूला स्वर्गीय तुकाराम ठाकूर स्मृती आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रांजल 11 या दोन टीमच्या दरम्यान मात्र ही मॅच आहे. टार्गेट चेस करायचं आहे ते म्हणजे तब्बल 62 धावसंख्येचं येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये. आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना झाली आहे. स्ट्राईक एंडवरती योगेश आणि त्यांच्या समवेत गणेश ही सलामी फलंदाजांची जोडी. रोहित बॉलिंग ट्रॅकवरती P1च्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारताना पाहायला मिळतील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणत गणपती बाप्पाला आपण वंदन करूया. तदनंतर ज्या राजाच्या सोबत होते 18 पगड जाती जमाती, ज्या राजाच्या पदस्पर्शाने पावन झाली महाराष्ट्राची माती, ज्या राजाचं नाव घेता फुलून येते गर्वाने छाती, असा एकच राजा या महाराष्ट्राचा, तो राजा शिव छत्रपती. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानाचा त्रिवार मुजरा या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय आणि जातोय सरळ मैदानाच्या दिशेने. जिथे मात्र 62 धावांचा हा भला मोठा रनचेस सुरू होणार आणि इथून मात्र गोलंदाज पण तयार झाल्यात. विश ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. 3-2-1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल आखो टप्प्याचा बॅटची आतली कडा घेतली आहे डिक्लिअर झोनमध्ये. पहिल्या चेंडूवरती धावांचा श्री गणेशा झाला. एका धावेने पॅटर आणि त्यांची टीम आपला अकाउंट ओपन करताना या रनचेसमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव स्कोर कार्डवरती. राईट हॅम ओव्हर द विकेटचा अँगल वापरतायत. यावरचा बॉल इनफिल्डला क्लिअर केलाय. मिड ऑफच्या डोक्याच्या वरून लॉंग ऑफ धन 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 करत बॉल सीमा पार. धावा 4. बरोबर आहे. 12th मॅन या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमचा आला पाहिजे कारण पेनल्टी आहे या स्पर्धेमध्ये. 12th मॅन नसला तर रूल्स इक्वल आहेत. 12th मॅन कंपल्सरी आहे.
यावरचा चेंडू आणखीन एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. डीप मध्ये खेळाडू चेंडूचा पाठलाग करतायत. अंतिम मोक्याच्या क्षणी चेंडूला अडवलं गेलं आणि इथून मात्र 2 धावा या धावून पूर्ण केल्या जातील. 2 मिनिटं पंच थांबायचं आहे तिकडे. प्रदीपजी मडवी, आपण कुठे असाल इकडे लगेच संपर्क साधायचा आहे. दोन धावांची ऑनसाइडला बॉल ड्राईव्ह केला जातो. इथे एक धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. फिल्डिंग टीम 2 मिनिटं पंच इथेच थांबा. बॉल टाकू नका पुढे. 12th मॅन तुमचा कंपल्सरी असला पाहिजे. स्पर्धेचे नियम आहेत. 15-15 खेळाडू तुमच्या टीममध्ये दिलेले आहेत, त्यामुळे 12 असणं गरजेचं आहे. अन्यथा 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. कॅप्टन आणि ओनर पेनल्टी मान्य असेल तर खेळ पुढे सुरू होईल, अन्यथा 12वा खेळाडू पाठवायचा आहे. हे नियम कंपल्सरी आहेत. 2 धावांची पेनल्टी मान्य आहे तुम्हाला? ओके, ठीक आहे. यस, 2 धावांची पेनल्टी म्हणजे 62 होत्या, त्या 62 आता 60 झाल्यात. ओके, यस. चला खेळ पुढे चालवायचा आपण. खेळ पुढे कंटिन्यू करा. 62चं टार्गेट -2 होईल आता, कारण 2 धावांची पेनल्टी फिल्डिंग टीमला, त्यामुळे 60 धावांचं टार्गेट असेल. यावरचा चेंडू मिस झालाय. फुलर लेनचा होता, टप्पा पडला. एक्स्ट्रा राईस बॉल विकेट कीपरकडे. डॉट चेंडू मात्र इथून येताना. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. इव्हनिंग सेशन, व्हेरी गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ सगळ्यांना आपण म्हणूयात. पुढे सरसावले होते. यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा बाईटचा सिग्नल आला आहे. बॉल मात्र गेला होता डिक्लेअर्ड झोनमध्ये आणि शेवटच्या बॉलवरती एक सिंगल धाव या ठिकाणी मात्र घेतली जाईल. पहिल्या ओव्हरचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 60 धावांचा पाठलाग करताना 9 धावा या स्कोर कार्डवरती मात्र जमवल्या गेल्यात. बॅटिंग करणाऱ्या टीम स्वर्गीय तुकाराम ठाकूर स्मृती या टीमच्या माध्यमातून येणारे आता 24 चेंडू आणि विजयासाठी 51 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. फार चांगली स्पर्धा आहे. खरं तर माना सन्मानाची. सानपाडा गावाचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे सातत्याने पाहिलं जातं ती स्पर्धा सानपाडा प्रीमियर लीग SPL, जिथे मात्र प्रत्येकाला खेळण्याची संधी मिळत असते, प्रत्येकाला क्रिकेटचा आनंद घेण्याची संधी मिळत असते. आणि खरं तर त्याच संधीचं सोनं करण्यासाठी सगळे खेळाडू या ठिकाणी मात्र आज क्रीडांगणावरती सज्ज होत आहेत. ज्या 2 टीम खेळत आहेत त्या 40+ आहेत. अर्थातच 40 वर्षाच्या पुढचे सगळे खेळाडू या टीममध्ये खेळताना. ओव्हर क्रमांक 2, स्लॉट मधला बॉल, पण डीप मध्ये खेळाडू आहेत. पकडलाय झेल आणि संपवलाय खेळ. पहिला धक्का फलंदाज
रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का दिला जाईल. दुसरा फलंदाज बाद. आणि ऐकलं आमच्या विभागामध्ये आपटा कोयवाड्याची मानाची पालखी आपण सातत्याने जाताना पाहतो. यंदा पनवेल कोयवाड्याचा मान आहे. आई एकविरेची पालखी सातत्याने आपण पाहणार आहोत. ऑनसाईडला बॉल ड्राईव्ह केला जातोय. टर्न केला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडेसे बीट होत आहेत. डीपमध्ये चांगलं कव्हरअप आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धाव मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण केली जाईल. टीमच्या अकाउंटमध्ये +1 होताना आणि धावसंख्या पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. 10 बस 10 बस नाही 10 का दम, ज्याची मात्र आता गरज आहे आणि तो दम मात्र फलंदाजांना दाखवावा लागेल. इर्शाद बॉलिंग ट्रॅकवरती त्यांना आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 साठी P2चा सेकंड पॉवर प्ले आहे. 2 खेळाडू आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करताना पाहतोय. खोलवर टप्प्याचा बॉल होता. यॉर्क लाईनला डिलिव्हर झाला. खोदून काढला होता चेंडू. शॉर्ट कव्हर शॉर्ट काऊ कॉर्नरच्या दिशेने होता. त्या ठिकाणी एक धाव येथून देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते आहे. 11 धावा या स्कोर कार्ड वरती जमवल्या जातील. शांत सुरुवात केली आहे. सावध सुरुवात केली आहे. दोन्ही फलंदाज थोडासा खेपट्टीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतायत. 2 विकेट तुम्ही गमावल्या. त्याच्यानंतर मात्र एक पार्टनरशिप बिल्डअप करण्याकडे लक्ष द्यावं लागेल. प्रहार केलाय ऑन साइडला. तडाका फटाका धमाका आणि बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार 4. आलीची बॅटिंग करत असताना सचिन हे नाव तुमच्याकडे असेल तर त्या नावाला साजेशीर असा खेळ तुम्हाला करावा लागतो. राजाराम पाटील साहेबांनी प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक लगावलेलं आहे. ते म्हणजे सचिन यांच्यासाठी. परंतु एक चौकार आत्तापर्यंत त्यांच्या बॅटमधून आला आहे आणि धावसंख्येला मात्र वेग प्रदान करून दिला गेला. 15 धावा मात्र स्कोर कार्डवरती जमवल्या जातील. यावेळेस ऑन साइडला डीप मध्ये खेळाडू आहे. मोठा फटका मारण्याचा लालच आवरू शकले नाही आहेत. पकडलाय झेल आणि सचिन यांचा संपेल खेळ. 3रा धक्का. धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 60 धावेंचा पाठलाग करायचा आहे. 15 झाल्यात म्हणजे 45 अजून बनवायच्या आहेत येणाऱ्या 18 बॉल्समध्ये, जिथे मात्र प्रत्येक ओव्हर मागे 15.00 ची सरासरी तुम्हाला मात्र इथून राखायची आहे. प्रत्येक षटकामध्ये 15 धावा म्हणजे किमान 2 मोठे फटके प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला मारावे लागतील. त्याच्यानंतर 2-3 सिंगल डबल
अशा प्रकारची जर तुमची रणनीती असेल तर मात्र या धावा चेस देखील केल्या जाऊ शकतात. गोलंदाज तयार झाल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर क्रमांक 3 साठी पहिलाच बॉल टॉप एज घेतली आहे. बॅकवर्ड झोन डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव या चेंडूवरती मात्र मिळतीये. चला लकी ड्रॉ या ठिकाणी आता सुरू झालेला आहे. त्यामुळे ज्यांना लकी ड्रॉ मध्ये नावं द्यायची आहेत त्यांनी राज यांच्याशी संपर्क साधा इकडे आमच्या मंचावरती आणि राज यांच्याकडे आपण ती नावं द्यायची आहेत लकी ड्रॉ साठी. बघा लकी ड्रॉ ची अनाउन्समेंट जशी झाली इकडे सगळी आमची छोटी मंडळी लगेच आलेली आहेत. बघा वा, काल कमी होती मला वाटते, आज जास्त आहेत का? हवेमध्ये बॉल आहे, कॅचची शक्यता, खेळाडू चेंडू खाली, ड्रॉप झालाय झेल. गोलंदाज नाखुश आहेत. ते चालले होते कॅच घेण्यासाठी. क्षेत्ररक्षकांनी सांगितलं की माझा कॉल आहे, माझा झेल आहे, मी घेतो, परंतु स्वतःचं बॉडी मोमेंटम मेंटेन करू शकले नाहीत आणि त्यामुळे मात्र कॅच येथून ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप झाल्यानंतर मात्र 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या बरोबरीने 18 धावा या टोटलवरती मात्र जमा झाल्यात. राईट हा मूव द विकेटचा अँगल. ओव्हर क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवरती आपण किशोर यांना पाहतोय. किशोर का शोर क्या मैदान पर चलेगा, बात देखने लायक. गोलंदाज तयार असतील. ऑन साइडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉक द कार्पेट. काउकॉन एक पूर्ण दुसरीसाठी. यस, रनिंग बॅक आणि 2 धावा येथून देखील कंप्लीट होत आहेत. सिंगल डबलने टोटल मात्र यावेळेस वाढली गेली आहे. धावसंख्या हळूहळू का होईना पुढे पोहोचताना 20 धावा या धावफलकावरती असतील. यावेळेस एष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचरला डिस्ट्रॉय केलं. दांडी 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 गोल. फलंदाज बाद. असताना 20 धावा या धावफलकावरती असतील. केले काय गोल्डन डक. आणखीन एक विकेट. वीस धावा या स्कोर कार्ड वरती आहे. 2 बॉल 2 विकेट मिळवले. 2 चेंडू शेवटचे जे या ओव्हर्स मध्ये मात्र होते दोन्ही क्लीन बोल्ड करताना फलंदाजांना पाहायला मिळतात. एक चेंडू अजूनही बाकी आहे. हॅट्रिक बॉल असेल यावेळेस गोलंदाज किशोर यांच्यासाठी. मी सांगितलं होतं किशोर का शोर क्या चलेगा आणि बिलकुल चाललाय, कारण आता हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक बॉल असेल. विकेट हॅट्रिक हवेमध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत नाहीये. झेलचे दुसरी धाव. रनआउटची संधी पण निर्माण होऊ शकली असती. थोडासा लेझी थ्रो आपण पाहिला, त्याच्यामुळे 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2 धावांच्या बरोबरीने ओव्हर क्रमांक 3 चा खेळ मात्र संपलाय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या असेल 22. 22 धावा, लॉस ऑफ 5 विकेट आणि समीकरण मात्र इथून आता बदललं गेलंय. येणारे चेंडू बाकी असतील ते म्हणजे आता 12 आणि विजयासाठी मात्र अजूनही जर आपण पाहिलं 38 38 धावांची गरज
ही मात्र विजयासाठी असेल येणाऱ्या 12 बॉलमध्ये. 12 चेंडू आणि 38 धावा म्हणजे प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला आता 19.00 ची सरासरी राखावी लागेल. प्रत्येक ओव्हरमध्ये 19 धावा घ्याव्या लागतील. 12 चेंडू 38 धावांचं समीकरण आहे. मैदानाच्या आतमध्ये चित्त तुम्हाला दाखवावी लागेल. यशाचा मार्ग प्रयत्नातूनच जातो आणि आता ते प्रयत्न करायचे आहेत. 12 मध्ये 38 ची गरज. आखो टप्प्याचा बॉल टॉप एज घेतलाय. डिक्लिअर एरिया एक्का धोक्का दिल्ली दुरुस्त नाही दिल्ली दुरुस्त करवायगा आणि त्याच्यामुळे चौकार षटकारांच्या आतिषबाजीकडे तुम्हाला आता लक्ष केंद्रित करावं लागेल. काय कमालीची गोलंदाजी झाली आहे प्रांजल 11 टीमची. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जरी 2 धावांची पेनल्टी आपण त्यांना दिली असली पण ती पेनल्टी सोडून पण काय कमालीची गोलंदाजी करतायत. धावा मात्र जमवून देत नाहीयेत फलंदाजांना. धावा तर जमवून देत नाहीयेत पण त्याच्या विरोधात विकेट पण मिळवतायत. ही देखील एक कमालीची बाब आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं यावेळेस. जगदीश बॉलिंग ट्रॅक वरती मात्र पाहायला मिळतात. ओव्हर क्रमांक 4 साठी लेफ्ट आर्म गोलंदाज ऑन साइडला डीप मध्ये खेळाडू. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव प्रयत्न झाल्यात आणि इथून देखील मात्र 2 धावा पूर्ण. इव्हनिंग सेशन आहे. खरं तर आजची डे नाईट शेवटची आहे या स्पर्धेमधील या सीझन 9 ची. आज मेगा फायनल. कोण होणार चॅम्पियन ज्याला ती क्रिस्टल क्लिअर ट्रॉफी मिळेल. खरं तर आगळी वेगळी संकल्पना पाहायला मिळतीये. माजी नगरसेवक सोमनाथ जिवास्कर साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम ज्यांनी मेहनत केली आहे आणि त्या मेहनतीचं फळ त्यांना मात्र मिळालं आहे. कारण कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं असेल तर बरेचसे प्रेक्षक या मैदानावरती गर्दी करताना पाहायला मिळाले. या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळाले आणि आज तर सुपर डुपर संडे आहे. त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी आत्ताच एवढी आहे तर येणाऱ्या काळामध्ये अजून किती असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. आज क्राऊड आपल्याला मात्र बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल मिस झाले होते. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. पंच वाईट +1 आहे. यस वाईट +1. 2 धावा या चेंडूवरती मात्र नक्कीच मिळवल्या जातील. एक्स्ट्राच्या धावा मात्र आता यायला सुरुवात झाली आहे. आखो टप्प्याचा बॉल आहे. हे लोअर ऑर्डरचे बॅटर्स आहेत आणि लोअर ऑर्डरचे बॅटर्स जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळतात तेव्हा प्रॉपर बॅटिंग त्यांच्या माध्यमातून जास्त होत नाहीये. कारण गोलंदाजी करण्यामध्ये ते माहीर असावेत किंबहुना क्षेत्ररक्षणामध्ये त्यांचा चांगला रोल असावा. परंतु बॅटिंग करत असताना थोडीशी दमछाक होतीये या लोअर ऑर्डरच्या बॅटरची. दुसरी धाव. धोक्याची घंटा. रनआउटच्या स्वरूपात धक्का. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आता आलेत या मॅच मध्ये. आता तेवढीशी मजा राहिली नाहीये कारण इथून देखील बाहेरची कडा. बॉल चालला डिक्लिअर एरियामध्ये. एक सिंगल धाव मिळते. एका धावेच्या बरोबरीने ओव्हर क्रमांक 4 चा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये संपलाय. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ संपला. शेवटच्या बॉलवरती आली 1 धाव आणि या एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. 32 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र जमा केल्या जातील. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 28 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय तुकाराम ठाकूर स्मृती 11 या टीमसाठी. 6 बॉल 28 अजून देखील होऊ शकतात. अजून देखील या धावा बनवल्या जाऊ शकतात. मॅच मध्ये बॅटिंग करणारा संघ अजून देखील विजय होऊ शकतो. 6 मध्ये तुम्हाला 4 षटकार मारायचे आहेत. 1 चौकार मारायचा आहे. 28 धावा बनवायच्या आहेत आणि चमत्कार करायचा आहे. गोलंदाज तयार.
पुढे सरसावल्यात. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत. पकडलाय झेल. ये कॅच भी पकडा, ये मॅच भी पकडा. फलंदाज बाद करायचा आहे. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका मारायचा आहे. यावेळेचा बॉल टॉप एज घेतली होती. डिक्लेअरचा एरिया. सिंगल धाव मात्र मिळतीये. मॅच मध्ये आता रोमांचकता राहिली नाहीये, परंतु पुढची मॅच एका बाजूला पाम फायटर्स आणि ओमश्री प्रतिष्ठान या दोन टीमच्या दरम्यान ते बॅटल असेल. चला रेडी राहायचं आपण. फुल टॉस ऑन साइडला. फुल टोल वसूल केला जाईल का नाही. क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. चला आणखीन एक फलंदाज मात्र इथून आता पास झालेले आहेत. विकेट मात्र इथून मिळवला गेलाय आणि आता औपचारिकता बाकी आहे. या मॅच मध्ये वन साइडेड मॅच झाली. खर तर 62 धावांचं टार्गेट होतं, पण 2 धावा पेनल्टीच्या मायनस झाल्या. 60 धावांचं टार्गेट आलं, पण 60 धावा पण चेस करताना दमछाक झालेली आहे. कारण सुरुवातीला बऱ्याचशा विकेट तुम्ही गमावल्या. तुम्हाला एक चांगला स्टार्ट मिळाला नाही. पहिल्या ओव्हरपासून जास्तीत जास्त धावा तुम्हाला घ्यायच्या होत्या, ती सुरुवात तुम्हाला मिळाली नाही. आणि हीच सगळी कारणं आहेत की ज्याच्यामुळे आता बॅटिंग टीम पूर्णपणे बॅकफूटवरती या मॅचमध्ये आहे आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाचं वर्चस्व हे मैदानाच्या आतमध्ये आता पूर्णपणे पाहायला मिळतं आहे. औपचारिकता फक्त बाकी आहे. फॉर्मॅलिटी या मॅचमध्ये आता कंप्लीट करणं फक्त बाकी. बरेचसे विकेट मात्र गमावलेत. ऑल आउट होत आहेत की काय असे प्रश्नचिन्ह आहेत. 8 फलंदाज बाद झाले आहेत. 2च विकेट मात्र आता बाकी आहेत. हा बॉल पण हवेमध्ये गेला आहे. विकेट कीपर पाठलाग करतील का, प्रयत्न करतील का. एकच धावे चेंडूवरती मिळतीये. एका धावेच्या बरोबरीने फक्त स्कोरबोर्ड पुढे जाणार आहे, पण मॅच तुम्ही जिंकू शकणार नाही. 2 चेंडू बाकी आहेत. चला नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आहे. यावरचा बॉल लीव केलाय. अवांतर चेंडू आउटसाइड टॉप स्टंप. वाईट चेंडू. आता वाईट बॉल फेकण्याची गरज नाहीये. आता मॅच तुमच्या पकडीमध्ये आहे, त्यामुळे 2 फक्त डॉट बॉल फेकायचे आहेत. 2 बॉल 2 मोठे फटके आले तरी पण समोरचा संघ जिंकू शकत नाही. वा क्या बात आहे. यांना आधी पाठवायला पाहिजे होतं. ओपनिंगला वगैरे आले असते तर धावा झाल्या असत्या. आता बरेचसे उशीर झालेला आहे, त्यामुळे आता या षटकारांचं महत्व नाहीये या मॅच मध्ये. तरी पण 6 धावा आलेल्या आहेत. समोरचा संघ जिंकू शकत नाही. फार महत्त्वाचा असतो. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. येणाऱ्या सामन्यांमध्ये तुम्ही चांगला खेळ करू शकता. कॉन्फिडन्स मजबूत होईल. आणखीन एक वाईड बॉल. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत बऱ्याचशा. इकडे गोलंदाज संजय आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत या सत्रातलं सगळ्यात महागडं षटक असेल आहे. पुन्हा एकदा आणखीन एक वाईड बॉल. नॅचरल गोलंदाजी तुम्हाला नेहमी करायची असते. भले 1 चेंडू बाकी असेल, 2 प्रॉपर रनअप आपल्याला मेंटेन ठेवावा लागतो आणि नॅचरल गोलंदाजी केली तर मात्र चांगली खेळ होईल. आणखीन एक वाईडची हॅट्रिक. पहिले गोलंदाज आहेत या स्पर्धेमधले आतापर्यंत ज्यांनी वाईडची हॅट्रिक केलेली आहे. 3 बॉल 3 वाईड. बराचसा पैसा आहे, किती खर्च झाला तरी टेन्शन नाहीये. इथे पुढे सरसावल्यात. फुल टॉस बनवलं चेंडूला. वाह क्या बात आहे. शेवटच्या क्षणी अप्रतिम झेल. कमालीचा रनिंग कॅच. नाव नोंद केलं जाईल यांचं आता. फलंदाज बाद आणि इथून मात्र खेळ देखील संपला. मॅच जिंकली आहे प्रांजल 11ने. इथे पुढे सरसावल्यात.